नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज़ चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के उमरखेड़ महागांव विधानसभा क्षेत्र से बजट में 300 करोड़ के रास्ते मंजूर कराया। मैं जनता के हित में काम करता हूं। एक एक गांव को 50-50 लाख रुपए मिले हैं। मैं भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता था। मैं जब नगर अध्यक्ष बना तो मेरे साथ 8 नगर सेवक चुनकर आए। मैं जनता के हित में काम करता हूँ। नागरिकों को जो तकलीफ होगी सरकार उनके साथ है। मैंने मेरे विधानसभा क्षेत्र में 2043 करोड़ रुपए के रास्ते मंजूर और बजट में 300 करोड़ के रास्ते मंजूर कराए। सुबह भूकंप के झटके आए। नांदेड़ हिंगोली में लगातार 3-4 साल से गर्मी का मौसम आते ही भूकंप के झटके आते हैं। लोगों में भय का माहौल था। यह बात पुरातत्व विभाग के संज्ञान में। और भी क्या कहा नामदेव जयराम ससाने, विधायक बीजेपी उमरखेड़ महागांव विधानसभा ने। देखे खबर सुप्रीम पावर न्यूज पर। उमरखेड़ महागांव विधानसभा क्षेत्र से दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। माझा उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्र हे अतिशय दुर्गम भागामध्ये इथे येते आणि या दुर्गम भागामध्ये प्रामुख्याने जंगल भागात राहणाऱ्या 2 जाती प्रामुख्याने आहेत। एक म्हणजे आदिवासी आणि दुसरी बंजारा बांधवांची। साधारणतः या जंगल भागातील सगळ्या लोकांकडे त्यांच्या समस्येकडे अतिशय आतापर्यंत नेहमी दुर्लक्ष करण्यात आलं। पण मागचे मी जेव्हापासून आमदार झालो तेव्हापासून ह्या सगळ्या मतदारसंघातील सगळ्या बाबीवर अतिशय प्रकर्षाने मी लक्ष केंद्रित केलं। मग ते उमरखेड तालुका असो का महागाव तालुका असो। सुरुवातीला महागाव तालुक्याची जी समस्या आहे ती समस्या आहे साधारणतः सिंचनाची आणि विजेची। कारण महागाव तालुक्यामध्ये जे पूस प्रकल्प आहे त्या पूस प्रकल्पाचं जे कॅनल आहे हे कॅनल आहे पूर्ण काळ्या मातीमध्ये आणि ते पूर्ण कॅनल आहे एकूण 60 किलोमीटरपर्यंत। पण प्रत्यक्षामध्ये हे सगळं काळ्या मातीमध्ये असल्यामुळं ते पाणी शेवटपर्यंत टोकापर्यंत जात नाही। त्यामुळं जर टोकापर्यंत जर पाणी न्यायचं असेल तर त्याला सिमेंट लाईनिंग किंवा बारामतीच्या धर्तीवर त्याला बंद पाईपलाईनमधूनच त्याला पाणी न्यावं लागेल आणि तेव्हाच ते त्या कास्तकारांना पाणी मिळेल। पण सध्या आता पूर्ण काळ्या मातीमध्ये पाणी असल्यामुळं ते पाणी त्या काळ्या मातीमध्ये मुरत समोर जाते। पण ज्या ग्रॅव्हिटीनं पाणी समोर जायचं तर त्या ग्रॅव्हिटीनं पाणी समोर जात नाही। त्यामुळे लोकांना पाणी भेटत नाही। त्यामुळं महागाव तालुक्यामध्ये जो पूस प्रकल्प आहे त्या पूस प्रकल्पाचा तो जो कॅनल आहे तो कॅनल सिमेंट लाईनिंग झाला पाहिजे। याकरता मी अतिशय ताकदीनं प्रयत्न करत आहे। काही अंशी त्याला मला यशसुद्धा आलं आहे। पण त्यासोबतच हे जे पाणी आहे हे पाणी उचलण्यासाठी कास्तकारांच्या मनगटामध्ये ताकद आहे, बळ आहे। पण त्यांना त्यांच्या शेतीसाठी जे पाणी लागते तर ते पाणी त्यांना शेताला मिळण्यासाठी त्यांना जे वीज लागते ते वीज त्यांना मुबलक प्रमाणात मिळत नाही। कारण मागच्या साधारणतः 30-35 वर्षापासून जी लाईन आहे तर त्याच लाईनीवर त्या कास्तकारांना वीज घ्यावी लागते। कारण गुंजपासून खरबीपर्यंत फक्त एकाच ट्रिपवर लाईन आहे। फक्त एक 33 केवीचं सेंटर त्या ठिकाणी काम करते आणि साधारणतः हे जे अंतर आहे हे अंतर जवळपास 65 किलोमीटरचं अंतर आहे। आणि या 65 किलोमीटरच्या अंतरामध्ये सगळ्या कास्तकारांना फक्त एका ट्रिपवर काम करावं लागत होतं। मी आलो त्याच्यानंतर गुंज ते महागाव हे डबल ट्रिप केलं आणि त्यासोबत गुंज ते मुळाणा हे सुद्धा मी त्या ठिकाणी डबल ट्रिप केलं। त्यामुळं गुंज ते महागाव हा जो पार्ट म्हणजे होता तर त्यामध्ये जो सिंगल ट्रिप जो होता गुंजपासून खरबीपर्यंत तर त्यातील जो गुंज ते महागाव हा डबल ट्रिप केल्यामुळे तिथून मायनस झाला। आता महागाव ते खरबी हा एवढा पार्ट त्या ठिकाणी राहिला। आणि त्यासोबतच साधारणतः 35 वर्षाखाली जेवढे जे ताराचे ज्या हे होत्या वाहिन्या होत्या तर त्याच वाहिन्या आजही त्या ठिकाणी कार्यरत आहेत। त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांना बदलण्यात नाही आलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वीज गळती होते आणि कास्तकारांना वीज मिळत नाही। त्यामुळं कास्तकारांच्या मनगटात ताकद असून सुद्धा त्यांना वेळेप्रमाणे वीज न मिळता रात्री बेरात्री कास्तकारांना शेतात जावं लागते। बऱ्याच वेळा त्यांना सापाच्या मुंडक्यावर पाय ठेवून वाघाला तोंड देऊन आपलं काम तिथं करावं लागते। ही बाब अतिशय म्हणजे वाईट बाब आहे। मग कास्तकार जो ज्याप्रमाणे आपला कर्मचारी दिवसभर काम करतो संध्याकाळी आपल्या लेकराबाळात जाऊन झोपतो तशाच बाबतीमध्ये तशाच प्रमाणे आपला कास्तकारसुद्धा दिवसभर काम करून सायंकाळी संध्याकाळी आपल्या मुलांबाळासोबत तो घरी असला पाहिजे। ही माझी संकल्पना, ही माझी भावना आहे। आणि निश्चितच
याच बाबीसाठी फुलसांगीच्या बाजूला जे इसापूर टाकळी गाव आहे त्या टाकळीमध्ये मी 132 kV हे सेंटर त्या ठिकाणी मंजूर करून आणलं आहे. आता हे 132 kV सेंटर आपण जेव्हा मंजूर केलं तर जेव्हा प्रत्यक्षाने जेव्हा कामाला येईल तर त्या दिवशी निश्चितच या भागातला कास्तकार अतिशय सुजलाम सुफलाम होईल. दिवसा त्याला 24 तास त्याला लाईन मिळेल. त्यामुळं विजेची जी समस्या आहे ही समस्या आज जी भेडसावते ही समस्या पुढे राहणार नाही. रोजगाराची कशा प्रकारचे आपले कारभार आहे? रोजगारामध्ये माझा जो जंगल भाग आहे, जंगल भागातील सगळे जे ग्रामस्थ होते हे ग्रामस्थ साधारणतः उन्हाळ्याचा सीझन सुरू झाला का कापूस वेचणीसाठी किंवा मिलमध्ये काम करण्यासाठी आदिलाबादकडे जायचे. आणि मग त्यावेळेस त्यांची जी काही मुलंबाळं होती तर त्या मुलाबाळांना म्हणजे त्यांनी इथं राहायचं आणि त्यांनी तिकडं जायचं काम करण्यासाठी. म्हणजे प्रत्यक्षामध्ये जी लहान लहान मुलं आहेत त्या मुलाबाळांची आईवडिलापासून फारकत आणि मुलांनी दूर राहणं म्हणजे ही एक वेगळं म्हणजे मनाला न पटणारी गोष्ट. आपण आपल्या मुलापासून साधारणतः 2 दिवस जर गेलो तर आपण आपल्या मुलाला बोलल्याशिवाय राहत नाही, त्याला जवळ घेतल्याशिवाय आपण राहत नाही. पण ही जी कामगार जी माणसं आहेत महिनोन आपल्या लहान लहान लेकरांना सोडून बाजूला दुसरीकडे काम करायसाठी जातात, तर ही बाब मनाला खटकणारी होती. म्हणून या भागातला जो प्रमुख तेंदूपत्ता होता की या भागातलं जे काही वनउपज जे आहे मग त्यामध्ये डिंक आहे, चारोळी आहे, आवळा आहे, तेंदूपत्ता आहे. जर समजा याच वनउपजातून जर आपण या लोकांना जर रोजगार उपलब्ध करून जर दिला तर निश्चितच याच गावातील लोक आपल्याच गावात रोजगार उत्पन्न करतील, आपल्या 4 पैसे त्या ठिकाणी कमवतील आणि आपल्या मुळाबाळासोबत अतिशय प्रेमानं राहतील. यासाठी त्याच गावातील जे काही बंदी भागातील जे सगळे जे लोक होते त्या सगळ्या लोकांना वनहक्क दावे जवळपास साधारणतः आजपर्यंत मी एकूण 80 गावांना पूर्ण वनहक्क दावे या ठिकाणी मिळवून दिले. वनहक्क दाव्याच्या माध्यमातून त्या गावाला जो काही एरिया असेल वनाचा तर त्या वनाच्या पूर्ण एरियावर त्या गावाचा अधिकार असेल. त्याच्या माध्यमातून त्या वनातील त्या वनोपजाचं रक्षण करणे, झाडांचं रक्षण करणे आणि त्या झाडांच्या माध्यमातून आपली स्वतःची उपजीविका त्या ठिकाणी भागवणे. मग त्या ठिकाणी डिंक आणणे, चारोळी आणणे, आवळा आणणे, तेंदूपत्ता आणणे ही जी काही कामं आहेत ही सगळी गोळा करणे. मग त्यामध्ये मोहाचं फूलसुद्धा आलं. हे सगळं गोळा करणे आणि मार्केटला नेऊन ते विकून त्यामध्ये आपला रोजगार उपलब्ध करणे ही प्रक्रिया सुरू झाली. तेंदूपत्त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. मागच्या 2 वर्षामध्ये जर बघितलं तर एका गावामध्ये साधारणतः जवळपास नाही जरी म्हटलं तरी साधारणतः जवळपास 50 लाख रुपये एका गावामध्ये त्यांना रोजगार उत्पन्न झाला. महिला सशक्तीकरणाच्या बाबतीत कोणत्या प्रकारचे कार्य आपले आहे? महिला सशक्तीकरणामध्ये केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांनी जे काही